जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा नागपूर महानगरपालिकेतील आस्थापना विभागामध्ये कनिष्ठ लिपिक आणि इतर पदांसाठी जागा निघालेल्या आहेत। तर त्यांचा सिलेबस काय असेल, अभ्यासक्रम काय असेल, कोणत्या टॉपिकवर प्रश्न येणार आहे, किती मार्काची परीक्षा होणार आहे आणि कोणकोणते टॉपिक असेल, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनचं बटन प्रेस करा। तर बघा यामध्ये CBT टेस्ट होणार आहे, म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे। म्हणजेच शिफ्ट 1, शिफ्ट 2 आणि शिफ्ट 3 अशा पद्धतीने पेपर असेल। सत्र 1 ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, त्यांची कठीणता तपासून घेऊन त्याचे समानीकरण म्हणजेच नॉर्मलायझेशन हे खूप महत्त्वाचं आहे। म्हणजेच याचा अर्थ बघा विद्यार्थी मित्रांनो, नॉर्मलायझेशन होऊनच रिझल्ट येणार आहे। आता नॉर्मलायझेशन म्हणजे काय, तर तुमची जी परीक्षा आहे ते शिफ्ट 1, शिफ्ट 2 आणि शिफ्ट 3 किंवा शिफ्ट 3 अशा 3 सत्रात होणार आहे। तर शिफ्ट 1 मध्ये जर इझी पेपर आला तर शिफ्ट 2 मध्ये थोडा मॉडरेट पेपर येणार आणि शिफ्ट 3 मध्ये कठीण पेपर येणार, हार्ड पेपर येणार। तर त्यानुसार नॉर्मलायझेशन लागते। नॉर्मलायझेशन म्हणजे काय, तर ज्यांना कठीण पेपर आला आणि जे विद्यार्थी हॉनेस्टली पेपर सॉल्व करतात, म्हणजे तुक्के न मारता पेपर सॉल्व करतात, त्यांना जेवढं येतात तेवढंच ते सॉल्व करतात। तर अशा वेळेस काय होते, जे विद्यार्थी तुक्का नाही मारत तर त्यांचे मार्क या नॉर्मलायझेशनमध्ये वाढतात आणि जे विद्यार्थी तुक्का मारतात की हे बरोबर असू शकते, बरोबर असू शकते, तर नॉर्मलायझेशनमध्ये तेच बघल्या जाते की तुक्का किती मारला आहे विद्यार्थ्यांनी आणि त्यानुसार त्यांचे मार्क जे बरोबरसुद्धा असेल तरी नॉर्मलायझेशनने त्याचे मार्क कमी होतात, एवढं लक्षात ठेवायचं आहे। तर नॉर्मलायझेशन झाल्यावरच पेपर जे रिझल्ट आहे तो डिक्लेअर होणार आहे। आता बघा परीक्षेचे स्वरूप काय असेल, तर कनिष्ठ लिपिक या पदासाठी, ज्युनियर क्लर्क या पदासाठी परीक्षेचं स्वरूप याच्यामध्ये मराठी ग्रामर येणार आहे 25 प्रश्न, नंतर इंग्रजी ग्रामर 25 प्रश्न, त्यानंतर आहे बौद्धिक चाचणी म्हणजेच रिझनिंग, या ठिकाणी अंकगणित नाही दिलं आहे, म्हणजेच रिझनिंगच येईल 25 प्रश्न आणि सामान्य ज्ञान याच्यावरसुद्धा 25 प्रश्न। आता बघा सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडीसुद्धा असणार आहे, तर ते सुद्धा तुम्हाला करून जाणे खूप आवश्यक आहे। आणि दर्जा असेल 12वी आणि पदवी, याच्यामध्ये जे माध्यम आहे ते इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये हा पेपर असेल। एकूण 100 प्रश्न आणि 200 गुणाचा पेपर असणार आहे, ठीक आहे। त्यानंतर आहे विधी सहाय्यक या पदासाठी, तांत्रिक पद आहे, या पदासाठी काय असेल टॉपिक, तर मराठी ग्रामरवर 15 प्रश्न असेल, इंग्रजी ग्रामरवर 15 प्रश्न, बौद्धिक चाचणी 15 प्रश्न आणि सामान्य ज्ञान 15 प्रश्न। त्यानंतर तांत्रिक या पदावर 40 प्रश्न विचारण्यात येणार आहे। 40 प्रश्न म्हणजेच 80 गुण आणि ही लेवल असेल पदवी आणि तांत्रिक विषय संबंधामध्ये प्रश्न, मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये पेपर असणार आहे आणि एकूण या ठिकाणी गुण असेल 200। त्यानंतर बघा कर सहाय्यक अतांत्रिक पद, कर सहाय्यक या पदासाठी परीक्षेचे स्वरूप काय असेल, तर मराठी ग्रामर या ठिकाणी 25 प्रश्न, नंतर इंग्रजी ग्रामर 25 प्रश्न, बौद्धिक चाचणी 25 प्रश्न आणि सामान्य ज्ञान 25 प्रश्न, म्हणजे जे कनिष्ठ लिपिक पदासाठी आहे ते सेम या ठिकाणी असणार आहे, 100 प्रश्न आणि 200 गुण। त्यानंतर बघा ग्रंथालय सहाय्यक अतांत्रिक पद, यामध्ये सुद्धा जे कनिष्ठ लिपिक पदासाठी सिलेबस आहे तेच असेल। बघा मराठी ग्रामर 25 प्रश्न, इंग्रजी ग्रामर 25 प्रश्न, बौद्धिक चाचणी 25 प्रश्न आणि सामान्य ज्ञान 25 प्रश्न। नंतर आहे प्रोग्रॅमर तांत्रिक पद, त्याच्यासाठी 15 प्रश्न हे मराठी ग्रामरवरचे, इंग्रजी ग्रामरवरचे 15 प्रश्न, बौद्धिक चाचणी 15 प्रश्न, सामान्य ज्ञान 15 प्रश्न आणि तांत्रिक विषयाच्या संबंधात 40 प्रश्न येणार आहे। म्हणजे
जे तांत्रिक पद आहे त्यांना 15 मार्कासाठी मराठी ग्रामर, 15 मार्कासाठी इंग्रजी ग्रामर, 15 मार्कासाठी रिझनिंग आणि 15 मार्कासाठी सामान्य ज्ञान आणि 40 मार्कासाठी काय येणार आहे, तांत्रिक विषयासंबंधित प्रश्न येणार आहे. आणि जे अतांत्रिक पद आहे त्यांच्यासाठी 25 मार्कासाठी 25 प्रश्न म्हणजे 50 गुण, 50 मार्क. 25 प्रश्न हे मराठी ग्रामरवरचे असेल, इंग्रजी ग्रामरवरचे 25 प्रश्न असेल, त्याच्यानंतर रिझनिंगवरचे 25 प्रश्न आणि सामान्य ज्ञानवरचे 25 प्रश्न. अशा पद्धतीने अतांत्रिक पदासाठी सिलेबस आहे. ठीक आहे, तर हे सिलेबस तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ही PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहो. तर अशा पद्धतीने परीक्षेचे स्वरूप असणारे विद्यार्थी मित्रांनो. आणि मेन जी गोष्ट महत्त्वाची आहे ती आहे नॉर्मलायझेशन. या ठिकाणी नॉर्मलायझेशन होणार आहे तेव्हाच रिझल्ट येणार आहे. तर तुक्के जे विद्यार्थी मारतात त्यांच्यासाठी वाईट खबर आहे की त्यांनी तुक्के न मारता पेपर सॉल्व केला पाहिजे, कारण नॉर्मलायझेशनमध्ये मार्क कमी होतात आणि मार्क वाढतात पण. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.